नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण मुखवास ही रेसिपी बघणार आहोत। अगदी आपण रेडीमेड दुकानामधून जे मुखवास आणतो तसाच आपला हा मुखवास तयार होतो आणि यामध्ये अगदी पौष्टिक असे पदार्थाचा आपण वापर केलेला आहे की जेणेकरून आपल्या शरीराला याचा फायदा होतो। तर बघूया आपण आता यामध्ये काय काय मी वापरलेलं आहे। आता या ठिकाणी मी एक वाटी भरून बडीशोप घेतलेली आहे, त्यानंतर अर्धी वाटी जवस घेतलेला आहे, अर्धी वाटी तीळ घेतले आहे आणि अगदी 2 चमचे भरून आपण त्यामध्ये ओवा घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया घेतलेल्या आहे, अर्धी वाटी आपण टरबूजाच्या बिया घेतलेल्या आहेत। आता तुमच्याकडे ज्या बिया असतील त्या सर्व तुम्ही यामध्ये वापरू शकता। आता माझ्याकडे 2 प्रकारच्या बिया होत्या, टरबूजाच्या आणि भोपळ्याच्या, त्या मी यामध्ये वापरणार आहे। आणि या ठिकाणी एक लिंबू घेतलेला आहे आणि आपल्याला 2 प्रकारचे मीठ वापरायचे आहेत। आता या ठिकाणी साधं मीठ आणि काळं मीठ वापरणार आहे। चला तर मग आता हा मुखवास कसा करायचा ते बघूया। आता आपण रेडीमेड जो मुखवास आणतो तो आपल्याला खूप महाग पडतो, पण अशा पद्धतीने जर आपण हा मुखवास तयार केला तर अगदी टेस्टी असा हा मुखवास, अगदी रेडीमेड मुखवास जसा आणतो तसाच हा तयार होतो आणि अगदी पाचक असा हा तयार होतो। आता यामध्ये आपण जवस घातले, जवस हे शरीरासाठी खूप चांगले असतात आणि आता थंडीचे दिवस आहेत, थंडीच्या दिवसामध्ये ओवा, जवस, ओवा आणि तीळ हे शरीराला अगदी उष्णता देणारे असतात, त्याच्यामुळे हे पदार्थ आवर्जून खाल्ले पाहिजे। पण आपण आता हे तीळ झालं, जवस झालं, ओवा झालं हे खात नाही, मग अशा पद्धतीने मुखवास केला तर तो खाल्ला जातो। चला तर बघूया आता हा मुखवास कसा करायचा। आता या ठिकाणी मी एक प्लेटमध्ये बडीशोप ओतून घेतलेली आहे। आता ती वाटीतली बडीशोप एक वाटीभर आणि आपण काळं मीठ आणि साधं मीठ घेतलेलं आहे बघा एका वाटीमध्ये। आता यामध्ये आपल्याला ते लिंबू पिळून घ्यायचं। आपण आता हे लिंबू मिठामध्ये पिळून घेत आहोत। आता ते एक पूर्ण लिंबू मी यामध्ये वापरणार आहे। आता हे लिंबू आपण त्यामध्ये पिळून घेऊया। आता या लिंबाच्या बिया काढून घ्यायच्या, नाही तर मग मुखवास हा कडू होईल। आणि आता हे सर्व लिंबूमध्ये मीठ मिक्स केलेलं आहे आणि आता आपण ते बडीशोपमध्ये टाकून घेतलेलं आहे आणि आता सर्व हाताने आपल्याला ते मीठ बडीशोपला लावून घ्यायचं आहे। लिंबू आणि मीठ आपण ह्या बडीशोपला लावून ती सुकायला ठेवणार आहोत। तर बघा आता ह्या बडीशोपला आपण लिंबू मीठ लावलेलं आहे आणि आता ही पसरून आपण आता ही फॅनखाली नेऊन ठेवूया आणि आता ही बडीशोप सुकेपर्यंत आपण ह्या सर्व जिन्नस भाजून घेणार आहोत। चला तर अगदी 10 मिनटामध्ये ही बडीशोप कोरडी होते फॅनखाली। आणि आता एक मी पॅन ठेवलेला आहे आणि त्या पॅनमध्ये मी सर्व भाजून घेणार आहे। आता सर्वात पहिल्यांदा ही जवस भाजून घ्यायची। सुरुवातीला ही जवस भाजायला वेळ लागतो, कारण हे मंद गॅसवर आपल्याला भाजायचं आहे। आता जवस भाजून झालेले आहे आणि आता तीळ टाकलेलं आहे बघा आपण। आणि आता तीळ पण अगदी 2 मिनटामध्ये तीळ भाजून होतात आपले, कारण अगोदर पॅन तापलेला आहे। आणि आता हे वस्तू भाजण्यासाठी नेहमी काळ्या पॅनचाच वापर करायचा, कारण काळं हे लवकर तापलं जातं आणि पटकन भाजलं जातं बघा। आता हे सर्व आपण मंद गॅसवर भाजून घेत आहोत। तर बघा आता आपण यामध्ये ओवा टाकलेला आहे आणि सहसा ओवा आणि जवस हे खाल्ले जात नाही आणि मुलांना तर बिलकुल आवडत नाही, मग अशा पद्धतीने जर केलं तर मुलंसुद्धा हे आवडीने खातात। आणि आता हे सर्व हे झालेलं आहे। आता आपली बडीशोप सुकलेली आहे, आता ती पण आपण मंद गॅसवर भाजून घेऊया। अगदी खरपूस अशी ही बारीक गॅसवर भाजून घ्यायची आहे। आणि आता हे सर्व आपण एकत्र करून घेऊया आणि ह्या बिया ज्या आहेत त्या बिया भाजायच्या नाही, ते आपल्याला कच्च्याच यामध्ये टाकून घ्यायच्या आहे। आता हे सर्व जिन्नस आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। तर बघा आता हे सर्व एकत्र करून घेऊया। आता हे मिक्स आपलं झालेलं आहे। आता काय करायचं, आता एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मी आणि त्यामध्ये आपल्याला आता हे बारीक त्याची पावडर बनवून घ्यायची आहे। आता हे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहोत।
चला तर मग आपण आता याची पावडर बनवून घेऊया. आता हे सर्व याची पावडर मी बनवून घेतली आहे. तर बघा आता हा आपला मुखवास रेडी झालेला आहे. आता तो मी सर्विंग बाउलमध्ये सर्विंग बाउलमध्ये ठेवलेला आहे. आणि आता हा आपल्याला 2-3 तास बाउलमध्ये बाहेरच ठेवायचा आहे, कारण हे सर्व जिन्नस गरम आहेत आणि त्या थंड झाल्यानंतरच आपण तो बरणीमध्ये भरून ठेवायचा. आणि आता हे मोठ्या बरणीमध्ये आपण तो भरून ठेवायचा आणि लागेल तसं असंच छोट्या बरणीमध्ये आपण तो काढून घ्यायचा. आता हा मुखवास आपल्याला 2 महिने व्यवस्थित राहतो हा मुखवास. तर बघा आता हा मोठ्या बरणीमध्ये मी भरून ठेवणार आहे आणि आता छोट्या बरणीमध्ये पण मी काढून घेतलेला आहे. तर तुम्हाला मुखवास रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक शेअर